नमस्कार, आपण पाहतात बीके अभिलाष यूट्यूब चॅनल। मागील लेसनमध्ये आपण 3 फेज इंडक्शन मोटरचा टॉर्क, स्लिप, रोटर स्पीड, रोटर फ्रिक्वेन्सी याबद्दल माहिती पाहिली होती आणि त्यावरील काही उदाहरणे आपण सोडवलेली होती। 3 फेज इंडक्शन मोटरचे लेसनमध्ये आजचा आपला लेसन असणार आहे 3 फेज इंडक्शन मोटरचे प्रकार। पण 3 फेज इंडक्शन मोटरच्या प्रकारामध्ये आपण मागे पण चर्चा केली होती की 3 फेज इंडक्शन मोटरचे रोटरवरून प्रकार पडतात। जसं स्क्विरेल केज रोटर वरून मोटरचा एक प्रकार आहे आणि दुसरा प्रकार असणार आहे वाउंड रोटर किंवा स्लिप रिंग इंडक्शन मोटर, असे मुख्य 2 प्रकार पडतात। या अगोदर आपण रचना आणि कार्यपद्धती ही जी बघितली आहे त्याच्यामध्ये ह्या ज्या आकृत्या आपण बघितलेल्या होत्या की हा स्टेटर आहे, या ठिकाणी हा रोटर आहे, तर हा स्क्विरेल केज रोटर आहे। तर स्क्विरेल केज इंडक्शन मोटरचे आणखी 2 प्रकार पडतात। याच्यामध्ये पहिला आहे सिंगल स्क्विरेल केज इंडक्शन मोटर आणि डबल स्क्विरेल केज इंडक्शन मोटर, असे 2 मुख्य प्रकार आहेत। पण यामध्ये आपण सुरुवातीला माहिती पाहिलेली आहे की ती जी आहे सिंगल स्क्विरेल केज इंडक्शन मोटर। आता जे प्रकार आपण पाहिले वाउंड रोटर, स्लिप रिंग इंडक्शन मोटर किंवा स्क्विरेल केज इंडक्शन मोटर, याच्यामध्ये हा जो स्टेटर आहे हा एकसारखाच आहे सर्वांचा। या स्टेटरमध्ये मेन बॉडी आहे, या ठिकाणी असे चौबाजूने इकडे गाळे असतात गोल, त्याच्यावर ते 3 फेज वाइंडिंग केलेली असते आणि त्या वाइंडिंगची टोकं इथे टर्मिनल ब्लॉकमध्ये आणून सोडलेली असतात। तर हा जो स्टेटर आहे हा सर्व मोटरचा एकसारखाच असणार, स्टेटरमध्ये काही फरक नाही। परंतु या ठिकाणी रोटरवरून जे प्रकार पडणार आहेत, तर रोटर हा जो आहे या ठिकाणी हा सिंगल स्क्विरेल केज रोटर आहे आणि हे इथे जे आपल्याला पोकळ दिसतं हा पोकळ भाग नाही, हा सिलिकॉन स्टीलच्या अनेक चकत्यांपासून बनवलेला भाग आहे आणि इथे हे बार दाखवण्यासाठी असे दाखवलेत। इथे ही एंड रिंग आहे आणि इकडे एक एंड रिंग आहे, याच्या वरच्या बाजूला एक वाइंडिंग आहे आणि आतमधल्या बाजूला सुद्धा एक वाइंडिंग असते याच्यामध्ये। जसं आता आपण इथे बघूया, दाखव, आतमधल्या बाजूला एक वाइंडिंग असणार आहे, याच्यामध्ये तळाची वाइंडिंग याला म्हणतात आणि ती सुद्धा एंड रिंगच्या साहाय्याने शॉर्ट केलेली असणार आहे आणि याच्यावरती सुद्धा मग असे हे बार्स असणार आहे। हे बार बारीक असतात, जाडीने बारीक असतात आणि या ठिकाणी मात्र जे बार असणार आहे ते हे जाड असतात, असे जाड बार असणार आहे ते आणि अर्थातच एंड रिंगच्या साहाय्याने शॉर्ट केलेले असल्यामुळं याला शॉर्ट सर्किटेड कंडक्टर असे म्हणतात। असे असणारे इकडच्या बाजूला तसंच रचना असणार आहे। अशा प्रकारे हे डबल स्क्विरेल केज इंडक्शन मोटरचा हे रोटर आहे, डबल स्क्विरेल केज, बाहेरील वाइंडिंग आणि आतमधील वाइंडिंग ही जी आहे इथे आपण लिहूया, बाहेरील वाइंडिंग, बाहेरील स्क्विरेल केज वाइंडिंग आणि आतील स्क्विरेल केज वाइंडिंग, असे 2 वाइंडिंग असणार आहेत। यांची विशेषता आपण बघितली, इथे जाडी जर आपण लिहिली, यांची जाडी ही बाहेरील जे आहे हे कमी जाडीची आहे, आतील हे जास्त जाडीचे आहे, थिकनेस जास्त आहे। जे ज्याची जाडी पातळ असते, कमी असते, त्याचा रेजिस्टन्स जास्त असतो, म्हणून याचा रेजिस्टन्स जास्त असणार आहे बाहेरच्या वाइंडिंगचा आणि आतमधल्या वाइंडिंगचा रेजिस्टन्स हा कमी आहे, कारण कंडक्टरचा रेजिस्टन्स हा क्षेत्रफळाच्या व्यस्त प्रमाणामध्ये असतो आणि लांबीच्या सम प्रमाणामध्ये। आपण हे मागच्या वर्षी शिकलेलो आहे। बाहेरील स्क्विरेल केज वाइंडिंग ही ब्रासची बनवलेली असते, पितळी रोटर बार्स असतात आणि आतील स्क्विरेल केज वाइंडिंग जी जास्त जाडीची जी असते हे ॲल्युमिनियम किंवा कॉपरचे बनवलेले बार्स असतात या ठिकाणी। तर अशा प्रकारची याची रचना असणार आहे रोटरची आणि यावरून मग काय की मोटरचे हे असे 2 प्रकार पडलेले असतात की स्क्विरेल केज मोटरचे असे हे सिंगल स्क्विरेल केज मोटर आणि डबल स्क्विरेल केज मोटर, असे 2 प्रकार पडलेले असतात। यानंतर आपण यांची कार्यपद्धती काय आहे ही बघूया। सिंगल फेज स्क्विरेल केज इंडक्शन मोटर आणि डबल स्क्विरेल केज इंडक्शन मोटर यांची कार्यपद्धती एकसारखीच आहे, फक्त काय होतं की स्टेटर वाइंडिंगला सप्लाय दिल्यानंतर स्टेटर भोवती फिरत्या चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं आणि त्या चुंबकीय क्षेत्रामध्ये आपण हा रोटर ठेवला असता काय होतं,
सिंगल स्क्विरल केज इंडक्शन मोटर असेल तर त्याची कार्यपद्धती आपण पाहिलेलीच आहे की त्या रोटर्स बार करून चुंबकीय क्षेत्र स्टेटरचं चुंबकीय क्षेत्र कट होतं आणि त्या रोटरमध्ये एक करंट निर्माण होतं, एडी करंट, आणि त्यांच्या भोवती चुंबकीय रेषा निर्माण होतात. त्या चुंबकीय क्षेत्र म्हणजे स्टेटरचं चुंबकीय क्षेत्र आणि रोटरचं चुंबकीय क्षेत्र एकमेकांना विरोध करतात आणि तिथं लॉकिंग होते एक प्रकारे. आणि स्टेटरचा स्पीड हा जास्त असल्यामुळं रोटरच्या स्पीडपेक्षा आणि ते रोटरला फिरवत आहे. अशी याची कार्यपद्धती, याच्या मागे आपण मागच्या लेसनमध्ये चर्चा केलेली आहे. स्क्विरल केज इंडक्शन मोटरचे 2 उपप्रकार पडतात. पहिला प्रकार आहे सिंगल स्क्विरल केज रोटर. रोटरवरती एकच वाइंडिंग असते, सिंगल स्क्विरल केज इंडक्शन मोटर. आणि दुसरा प्रकार जो आहे की रोटरवरती 2 प्रकारच्या वाइंडिंग असतात. याच्या अगोदरच आपण रचना पाहिली. डबल स्क्विरल केज रोटर वाइंडिंग म्हणून डबल स्क्विरल केज मोटर, अशा प्रकारचे 2 प्रकार पडतात. मग याचे आपण गुणधर्म आता या ठिकाणी पाहणार आहेत. बघा, या ठिकाणी सिंगल स्क्विरल केज इंडक्शन मोटर आणि डबल स्क्विरल केज इंडक्शन मोटर, याच्यामध्ये मुख्य आपण चर्चा करणार आहेत या ठिकाणी रोटर रेजिस्टन्स. सिंगल स्क्विरल केज इंडक्शन मोटर जे आहे याच्या रोटरचा बारचा रेजिस्टन्स हा कमी असतो आणि रेजिस्टन्स कमी असल्यामुळे अर्थातच स्टार्टिंग करंट हा जास्त घेते. मोटर ही स्टार्टिंग करंट जास्त घेते आणि स्टार्टिंग करंट जास्त घेते आणि तो किती असतो? 6 ते 10 पट असतो. फुल लोड करंटच्या 6 ते 10 पट एवढा स्टार्टिंग करंट जास्त घेते. आणि स्टार्टिंग करंट जास्त घेतल्यामुळे तर अर्थातच मोटरचा जो टॉर्क आहे हा कमी असतो. आणि टॉर्क कमी असल्यामुळं नो लोड स्लिप जी आहे ही कमी असते. आणि त्यानंतर मोटरला वेग आल्यानंतर मोटरचं काय होतं की या ठिकाणी पॉवर फॅक्टर सुधारतो. पॉवर फॅक्टरसुद्धा मोटरचा कमी असतो. नो लोडला पॉवर फॅक्टर कमी असतो आणि त्यानंतर मोटरला वेग आल्यानंतर त्यानंतर लोड वाढल्यानंतर 0.8 ते 0.85 असा फुल लोडचा पॉवर फॅक्टर वाढतो मोटरचा. आणि या मोटरच्या तुलनेमध्ये डबल स्क्विरल केज इंडक्शन मोटर जे असणार आहे याचा रोटरचं रेजिस्टन्स जास्त आहे. रोटरचं रेजिस्टन्स जास्त असल्यामुळं रेजिस्टन्स जास्त म्हणजे स्टार्टिंग करंट कमी असतो. आणि स्टार्टिंग करंट कमी असल्यामुळं या मोटरचा जो टॉर्क आहे हा स्टार्टिंग व रनिंग टॉर्क चांगला असतो. कारण आपण कार्यपद्धतीमध्ये पाहिलं की मोटर हे सुरुवातीला काय होतं की वरचे जे बार्स असतात त्याचा रेजिस्टन्स जास्त असतो, त्याच्यामुळे स्टार्टिंग टॉर्क उच्च असतो मोटरचा. आणि त्यानंतर खाली तळाशी दुसरी वाइंडिंग केलेली असते रोटरमध्ये आणि त्या रोटरचा रेजिस्टन्स कमी असतो खालच्या वाइंडिंगचा. आणि मोटर एकदा वेगात आल्यानंतर खालच्या दुसरी वाइंडिंग असल्यामुळे रनिंग टॉर्क हे मोटरचा उत्तम असतो. आणि पॉवर फॅक्टर कसा असतो की डबल स्क्विरल केज इंडक्शन मोटर असल्यामुळे हिचा पॉवर फॅक्टरही चांगल्या प्रकारचा असतो. तर असे हे यांची तुलना केली असता आपल्याला ची माहिती मिळते. त्यानंतर आपण याचे उपयोग काय आहेत आपण पाहतो. अर्थातच काय आहे की रोटरचा पॉवर फॅक्टर टॉर्क याच्यामुळं त्याचा उपयोग केलेला असतो. आता या मोटरचा टॉर्क आणि या ठिकाणी पॉवर फॅक्टर चांगला असल्यामुळं मोटरचा उपयोगही कशासाठी केला असतो? क्रेन, पंचिंग मशीन, प्रेस मशीन, प्लेनर, लिफ्ट, रोलिंग मिल अशा ठिकाणी या डबल स्क्विरल केज इंडक्शन मोटरचा उपयोग केलेला असतो. त्याप्रमाणे सिंगल स्क्विरल केज इंडक्शन मोटरचा टॉर्कही कमी आहे. त्यानंतर काय की स्टार्टिंग टॉर्क कमी आहे, पॉवर फॅक्टर पण कमी आहे. त्यामुळं याचा उपयोग कुठं केला असतो? वॉटर पंप, ड्रिल मशीन म्हणजे जे हँड ड्रिल मशीनमध्ये ही मोटर नसते वापरलेली. जे पेडेस्टल जे ग्राइंडर असतात, ग्राइंडर किंवा जे ड्रिल मशीन असते त्या ठिकाणी या मोटरचा उपयोग केला असतो. म्हणून जे ड्रिल मशीन लिहिले ग्राइंडर, सॉ मशीन, ब्लोअर मशीन किंवा पिठाची गिरणीमध्ये ही सिंगल स्क्विरल केज मोटर असते. आणि या दोन्ही मोटर ज्या आहेत इंडक्शन मोटर असल्यामुळं यांचा जो वेग आहे, स्पीड आहे हा नो लोड ते फुल लोड जवळजवळ सेम असतो. काय आहे की वेग हा जवळजवळ सेम असतो, जास्त फरक पडत नाही वेगामध्ये. अशा प्रकारे हे स्क्विरल केज इंडक्शन मोटरचे असे 2 उपप्रकार आहेत आणि त्यांचे गुणधर्म आणि उपयोगची माहिती आपण आता पाहिलेली आहे. यानंतर आपण पाहणार आहोत की वाऊंड रोटर टाईप मोटर किंवा स्लिप रिंग इंडक्शन मोटर. या मोटरची रचना त्याचप्रमाणे माहिती, गुणधर्म, उपयोग याची माहिती आपण यानंतर घेऊया.
दुसरी मोटर आपली असणार आहे स्लिप रिंग इंडक्शन मोटर. स्लिप रिंग इंडक्शन मोटरचे आपण इथं या ठिकाणी रोटर दाखवलेला इथे आणि या ठिकाणी मोटरचं कनेक्शन डायग्राम दाखवलेले आहे. मग मोटरचे प्रकार 3 फेज इंडक्शन मोटरचे जे प्रकार आहेत हे रोटरवरून पडणारे प्रकार आहेत. हे जे आपण चर्चा अगोदरच केलेली आहे की रोटरवरून पडलेले मोटरचे प्रकार असतात. मग याच्यामध्ये हा जो आहे याला वाऊंड रोटर म्हणतात की याच्यावरती हे बघा शाफ्टवरती 3 स्लिप रिंग आहेत. 3 स्लिप रिंग बसवलेले आहेत आणि या रोटरवरती अशी वाइंडिंग केलेली आहे. हे स्टार कनेक्टेड वाइंडिंग असते. 3 वाइंडिंग असतात. वाइंडिंगची पहिली टोकं किंवा दुसरी टोकं शॉर्ट केलेली असतात आणि बाकीचे उरलेले टोकं जे आहेत या ठिकाणी त्याची 3 टोकं या स्लिप रिंगला आणून जोडलेले असतात. अशा प्रकारे स्टार कनेक्टेड वाइंडिंग केलेली आहे या ठिकाणी. आणि या मोटरचा जो स्टेटर आहे याच्या अगोदर आपण जे मोटर पाहिलेले आहेत स्क्विरल केज इंडक्शन मोटर त्या मोटरसारखा स्टेटर असणार आहे आणि त्याच्यावरती वाइंडिंग केलेली असते. मग यामध्ये मोटरचं कसं असतं स्टेटरवरची जसे पोल्स असतात तेवढेच पोल या ठिकाणी रोटरवर केलेले असतात आणि तशा प्रकारची वाइंडिंग केलेली असते. म्हणजे या ठिकाणी याला वाऊंड रोटर म्हणतात. वाऊंड रोटर म्हणजे वाइंडिंग केलेली आहे आणि त्याचे टोकं हे स्लिप रिंगला आणून जोडलेले असतात. आणि या ठिकाणी कसं आहे की इथं दाखवलेलं की ही मोटर आहे. मोटरचा हा स्टेटर आहे. याचे 3 आहेत. हे टोकं आहेत. याला आपण इकडून सप्लाय दिलेला आहे L1 L2 L3. त्यानंतर इथं फ्यूज आहेत. असे 3 इथं सप्लाय दिलेला आहे. स्टेटरला सप्लाय दिलेला आहे. आणि हे रोटर आहे. रोटरचं इथं 3 स्लिप रिंग दाखवलेल्या आहेत. जसं या बाहेरच्या स्लिप रिंग आहेत या ठिकाणी अशा स्लिप रिंग इथे 3 आहेत. आणि या 3 स्लिप रिंगला आपण काय केलेलं आहे बाहेरचा एक स्टार कनेक्टेड एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे. बाहेरील एक स्टार जोडणी केलेला रेजिस्टन्स असतो व्हेरिएबल रेजिस्टन्स आणि त्याचे हे जे स्लिप रिंगला त्याचं कनेक्शन आपण केलेलं असतं. इथे दाखवले स्लिप रिंगला आपण या 3 स्टार जोडणीचे हे 3 पॉईंट आहेत याला हे 3 स्लिप रिंगला कनेक्शन केलेलं आहे. असं याचे रचना असते. मग याची कार्यपद्धती कशी असणार आहे की अर्थातच या वाइंडिंगला या रोटरच्या वाइंडिंगला एक्सटर्नल रेजिस्टन्स जोडलेला असतो आणि मोटर चालू करण्याच्या पूर्वी हा जो रोटर आहे याचा रेजिस्टन्स जास्त असतो. जास्त रेजिस्टन्स या ठिकाणी व्हेरिएबलचा पॉईंट जास्त याच्यावरती ठेवून जास्त रेजिस्टन्स ह्या स्लिप रिंगच्याद्वारे रोटर वाइंडिंगमध्ये जोडलेला असतो आणि त्यामुळे काय होतं की रोटरचा रेजिस्टन्स वाढलेला असतो सुरुवातीलाच आणि आपण मोटर चालू केलं असता काय होतं की जास्त रेजिस्टन्स रोटरच्या सर्किटमध्ये असल्यामुळं या मोटरचं काय होतं की स्टार्टिंग टॉर्क उच्च असतो आणि अर्थात रेजिस्टन्स जास्त असल्यामुळं करंट हा कमी घेते. स्टार्टिंग करंट कमी असतो मोटरचा. तर अशा प्रकारे मग कार्यपद्धतीचे स्टेटर वाइंडिंगला सप्लाय 3 फेज सप्लाय दिला असता स्टेटरमध्ये फिरतं चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं आणि ते रोटरवरती मग त्या चुंबकीय क्षेत्रामुळं टॉर्क निर्माण होऊन रोटर फिरू लागतो. आणि रोटर वेगात आल्यानंतर काय होतं रोटर वेगात आल्यानंतर मग याचा जो रेजिस्टन्स आहे हा कमी कमी करत शॉर्ट केला जातो. एक्सटर्नल रेजिस्टन्स हा शॉर्ट केला जातो आणि शॉर्ट केल्यामुळं काय होतं की हा जो रोटर जो आहे हा मग स्क्विरल केज रोटरसारखा कार्य करू लागतो. जसं स्क्विरल केज रोटरमध्ये आपण पाहिलं होतं ते रोटरची जी वाइंडिंग आहे रोटर बार आहेत ते एंड रिंगला शॉर्ट केलेले असतात. अशा प्रकारे या ठिकाणी अवस्था प्राप्त होते या रोटरची की मोटरला वेग आल्यानंतर हे एक्सटर्नल रेजिस्टन्स शॉर्ट केल्यामुळं म्हणजे कमी कमी करत हे शॉर्ट केल्यामुळं की हा जो रोटर आहे मग हा स्क्विरल केज रोटरसारखा कार्य करून मोटर चालू राहते. अशा प्रकारे या मोटरची कार्यपद्धती आहे. मग या मोटरमध्ये काय आहे की एक्सटर्नल रेजिस्टन्स जोडला असल्यामुळं अर्थातच या ठिकाणी स्लिप रिंग असतात. ब्रशच्या साहाय्याने आपण हे जोडलेलं असल्यामुळं इथं स्पार्किंग होण्याची शक्यता असते. असा एक ड्रॉबॅक या ठिकाणी आहे. रोटरवरती वाइंडिंग केलेली असल्यामुळं काय होतं की या ठिकाणी I वर्ग R लॉसेस होतात. हा एक या ठिकाणी आहे. एक्सटर्नल रेजिस्टन्स जोडले असल्यामुळे आपल्याला एक्सटर्नल आणखी रोटरचा वेग कमी करण्यासाठी किंवा रोटर वेगामध्ये बदल करण्यासाठी आपल्याला आणखी रेजिस्टन्स जास्त जोडता येत नाही असं आहे. आणि I वर्ग R लॉसेससुद्धा या ठिकाणी होतात. आणि ही मोटर अर्थातच याची रचना आपण बघतोय की रचना थोडी कॉम्प्लिकेटेड असते आणि त्यामुळं काही स्किल्ड वर्करची आवश्यकता असते मोटर चालू करण्यासाठी कंट्रोलिंग करण्यासाठी ऑपरेट करण्यासाठी. आणि अर्थातच मोटरची किंमत हे जास्त असते.
स्क्विरल केज इंडक्शन मोटरपेक्षा हे जे वाऊंड रोटर आहे किंवा स्लिप रिंग इंडक्शन मोटर आहे याची किंमतही जास्त असते, महाग असतात. अशा प्रकारे ही स्लिप रिंग इंडक्शन मोटर आहे. आणि या मोटरचा स्टार्टिंग टॉर्क हा अति उच्च असल्यामुळं ज्या ठिकाणी जास्त स्टार्टिंग टॉर्कची आवश्यकता असते असे जड जे वर्क आहेत, जड लोड जो आहे अशा ठिकाणी या मोटरचा उपयोग करतात. जसं क्रेन आहे, ऑइस्ट आहे, या अशा ठिकाणी याचा उपयोग करतात. त्यानंतर टेक्स्टाईल मिलमध्ये याचा उपयोग होतो. शेअरिंग मशीन, रोलिंग मशीन, क्रेनमध्ये अशा उपकरणासाठी या मोटरचा उपयोग केला जातो. कोणत्याही 3 फेज मोटरची फिरण्याची दिशा बदलायची असेल तर आपल्याला काय करावं लागतं, हे जे या ठिकाणी आपण L1, L2, L3 असे 3 सप्लाय दिलेले आहेत, याच्यापैकी कोणतेही 2 फेजचा बदलायचं आहे, फेज सिक्वेन्स बदलायला लागतं आपल्याला. मग जसं L1 दिलेलं इथं L2, आपण L2 आणि L3 मध्ये न्यायचं, L2 खाली न्यायचं, किंवा L1 आणि L2 याच्यामध्ये टोकं आदलाबदल करायची. कोणतेही 2 फेजचे टोकं आदलाबदल केल्यास मोटरची फिरण्याची दिशा बदलते. कारण मोटरची फिरण्याची दिशा आपल्याला बदलावी लागते. कारण आपण पाहतो की जसं पंप असेल, पाण्यासाठी पंप आहे आणि मोटर जर उलटी फिरली तर पाणी बाहेर येणार नाही. आणि म्हणून काय केलं असतं, त्याला फिरण्याची दिशा आपल्याला कधी कधी बदलावी लागते. म्हणून मोटरची फिरण्याची दिशा बदलण्यासाठी याचा फेज सिक्वेन्स आपल्याला चेंज करावा लागतो. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो आजच्या लेसनमध्ये आपण पाहिलं की 3 फेज इंडक्शन मोटरचे काय प्रकार आहेत. 3 फेज मोटरचे प्रकार कोणते आहेत, तो रोटरवरून पडणारे प्रकार आहेत. मुख्य 2 प्रकार आपण पाहिले. पहिलं आहे की स्क्विरल केज इंडक्शन मोटर, त्याच्यामध्ये सिंगल स्क्विरल केज आणि डबल स्क्विरल केज रोटरवरती जी वाइंडिंग केलेली आहे त्या प्रकारावरून त्याचे मुख्य 2 प्रकार पडतात. आणि त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे हा वाऊंड रोटर किंवा स्लिप रिंग इंडक्शन मोटर. या मोटरची आपण माहिती पाहिलेली आहे आणि त्याचे उपयोग, त्याची रचना आणि कार्यपद्धती याबद्दल माहिती आपण पाहिलेली आहे. तर असा हा आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि आतापर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे यापुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.